नमस्कार, मी संतोष अब्गुल। आज दापोली मंडणगड खेडमधील जनतेशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे। तत्पूर्वी दापोली तालुक्याचे संतोष अब्गुल प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष किशोरदादा कांसे, नेहमीच माझ्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे आमचे निलेशदादा भांबीड आहेत, आमचे महेंद्रदादा, त्याच पद्धतीने आमची श्वेताताई। आज व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा उद्देश हाच आहे। आज सकाळी 11:30 वाजता दापोली तालुक्यातील केळस नाक्यावर असलेल्या दरेकर कॉम्प्लेक्स येथील तळमजल्याला संतोष सोनू अब्गुल उमेदवार दापोली मंडणगड खेड विधानसभा या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झालेला आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होती। दापोलीकरांनी दिलेलं प्रेम, अगदी मंडणगड वरून देखील आमचे सापटेदादा देखील या ठिकाणी आले। म्हणजे सकाळपासून जनतेचं जे प्रेम मिळत आहे, खऱ्या अर्थाने मला असं वाटू लागले की जनसंपर्क कार्यालय सुरू करायला उशीर झाला की काय, परंतु देर आहे दुरुस्ती है। आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्यानंतर ते जनसंपर्क कार्यालय कशा पद्धतीने चालेल, जनतेसाठी कशा पद्धतीने सुरू राहील, या काही मार्गदर्शक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे। हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे आज सुरू झालं आहे आणि काही जणांना वाटेल की निवडणूक आली म्हणून केलं, असं नाही। मी एक नोकरी करणारा माणूस होतो आणि नोकरी करत असताना कार्यालयाचं भाडं परवडलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण एखादा स्टाफ ठेवला तर त्याची पगार देण्याची आपली कपॅसिटी पाहिजे आणि या गोष्टींमुळे त्या कार्यालयाचा विलंब झाला होता। मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीनाथ भाऊ भोसले, जे कांजूरमार्ग येथे राहतात आणि खेडचे सुपुत्र आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळेला त्यांनी सांगितलं, संतोष, तुला जर का निवडणूक लढवायची असेल किंवा जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, तू 24 तास फोनवर अवेलेबल आहेसच, परंतु दापोलीत तुझं एक हक्काचं जनसंपर्क कार्यालय हवं। आणि ते म्हणाले, मला माहिती आहे तुझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, पण काहीच टेन्शन घेऊ नको, हा तुझा श्रीनाथ भाऊ तुझ्यासोबत आहे। आणि त्याने मला सांगितलं, तू दापोलीत पहिला जा आणि एक जागा बघ, फायनल कर, त्या जागेचं प्रति महिना काय भाडं असेल ते मी देईन। त्यामुळे ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी श्रीनाथ भाऊ भोसले यांचं मी नतमस्तक होऊन आभार मानतो, कारण की त्यांनी जर का आर्थिक मदत केली नसते आणि या कार्यालयाला भाडं देण्याची सुरुवात केली नसेल, कदाचित मी हे कार्यालय सुरू करू शकलो नसतो। आणि आज हे आपलं कार्यालय सुरू देखील झालं आहे। आज या कार्यालयाचा शुभारंभ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाबू बाबा जावळे, गावराई गावचे ते सुपुत्र आहेत आणि गेल्या 70 वर्षात सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे। असे शेतकरी बांधवांच्या हस्ते मला आजच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्याची इच्छा झाल्याने आज ती सत्यात उतरलेली आहे। या कार्यालयाची कार्य करण्याची पद्धत अशी आहे की या ठिकाणी ग्रामीण ठिकाणी माझे जे सहकारी आहेत, अजूनही स्टाफला पगार देण्याऐवजी आमची म्हणजे आर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळं या ठिकाणी माझे जे आमचे तालुका अध्यक्ष आहेत, किशोरदादा असतील, आमचे निलेशदादा असतील, आमचे दिलीपदादा बांद्रे असतील, वैभवदादा पात्या आहेत, रुपेशदादा वायकर, मी सगळ्यांची नावं घेतो, आमचे शेडगेदादा असतील, आणि ह्या सर्वांनी जबाबदारी घेतली की दादा तुम्ही कार्यालय जे सुरू केलेलं आहे, आम्ही दिवसभरातून थोडा का होईना आम्ही कार्यालयामध्ये थांबू। आपल्या कार्यालयाचं शटर हे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत हे उघडं राहील आणि त्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपण कार्यालय सुरू करा। दापोलीमधील जी जनता आहे, मंडणगडमधील जनता आहे, खेडमधील जनता आहे, जी आपल्या कार्यालयात येईल त्या प्रत्येक जनतेचा प्रश्न निराकरण करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सोबत ताकदीने उभं राहू, असं मला प्रत्येकाने शब्द दिलेला आहे। दिलीपदादा बांद्रे यांची मोलाची भूमिका याच्यात असणार आहे। अगदी आम्ही कामाचं नियोजन असं दिलं की सकाळी शटर जर उघडायचं असेल तर ते आमचे वैभवदादा पाते उघडतील, सकाळी 2-3 तास दिलीपदादा बांद्रे या ठिकाणी बसतील आणि आमच्या ऑफिसच्या समोरच्या साईडला कळंबटमधले आमचे जिमनदादा आहेत, त्यांनी तर सांगितलं, संतोषदादा माझं समोरचं ऑफिस आहे, ही दोन्ही ऑफिस आपली एकमेकांची आहेत, त्यामुळे जेव्हा कधी तुमचं ऑफिसमध्ये कोण नसेल तेव्हा तुमच्या
कामात मी तुम्हाला मनापासून साथ देईल. हे टीमवर्कने चालणारा विषय आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सर्वांना कल्पना असेलच, निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर उमेदवार म्हणून गेले महिनाभर मी आठवड्यातले 3 दिवस गावी जनतेत जनसंपर्कासाठी फिरत आहे, गावोगावी फिरत आहे, वाड्या वस्त्यांवर फिरत आहे. त्यामुळं मी बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवस दापोली, मंडणगड, खेड या नगरीमध्ये असतो, या शहरात असतो, गावोगावी असतो. त्यामुळं या 3 दिवसातले बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवसापैकी सकाळचा काही भाग वेळ म्हणजे सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत या कार्यालयात मी स्वतः बसणार आहे. माझ्या गॅरेजरीत माझे सहकारी बसतील आणि मी कार्यालयात जरी बसलो नसलो तरी मी मोबाईलवर 24 तास सर्वांसाठी ऑनलाईन आहे. म्हणजे एखादा आमचा बांधव किंवा आमच्या भगिनी एखादी समस्या घेऊन कार्यालयात आल्यानंतर आमचे प्रतिनिधी ते असतील, तुमची जी समस्या असेल मला त्वरित व्हॉट्सअपला पाठवतील आणि त्याच्यावर कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, ती समस्या कशा पद्धतीने सोडवली पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. हे कार्यालय म्हणजे नेमकं काय? हे कार्यालय म्हणजे माझ्या दापोली, मंडणगड, खेडमधील प्रत्येक जनतेचं हक्काचं घर आहे. आता आपण बऱ्याच वेळा पाहतो कधीतरी पाऊस जास्त होतो, एसट्या कॅन्सल होतात, लोकांना जाण्यासाठी गैरसोय होते. त्यांना समजा ऐनवेळी राहण्याची वेळ आली तर त्या ऑफिसमध्ये राहू शकतात. ऊन पावसामध्ये बाहेर भिजत बसतात एस टीची वेळ होईपर्यंत किंवा काही कामं असेल तर जेव्हा तुम्हाला फावळा वेळ असेल किंवा जेव्हा तुम्हाला खरोखरच पर्यायी मार्ग उपलब्ध नसेल त्यावेळेला तुम्ही या ऑफिसमध्ये बसू शकता. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये येणारे जे खेडेगावातील विद्यार्थी आहेत त्यांना समजा इथे अभ्यास करायला बसायचं असेल, वरती आमच्या ऑफिसला जागा आहे, त्या ठिकाणी शांतपणे येऊन तुम्ही अभ्यास करू शकता. इथे 24 तास लाईट आहे. म्हणजे आता गेले 3-4 दिवस दापोली सिटीमध्येही लाईट जाते 10-10, 12-12 तास. परंतु आम्ही ज्या पद्धतीने हा कार्यालयाची जागा फायनल केले त्यामध्ये इन्व्हर्टर सिस्टम असल्यामुळे 24 तास इथे लाईट आहे आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी होणार नाही. म्हणजे हे ऑफिस जरी आम्ही सुरू केलं असलं तरी हे कार्यालय हे माझ्या दापोली, मंडणगड, खेडमधील प्रत्येक बंधू आणि भगिनींचं आहे. अशा पद्धतीने आपण हे कार्यालय सुरू करणार आहोत. आज हे कार्यालय म्हणजे माझ्यासारख्या हातगाडी ओढणाऱ्या वडिलांच्या मुलाची तेवढी कॅपॅसिटी नव्हती किंवा मी स्वप्नातही बघितलं नव्हतं की दापोली शहराच्या ठिकाणी एखादं जनसंपर्क कार्यालय सुरू करू शकेन. परंतु जनतेचं प्रेम, जनतेचं आशीर्वाद समजा एखाद्या व्यक्तीच्या सोबत असेल, एखाद्या माणसाच्या सोबत असेल तर ती व्यक्ती जगाच्या पाठीवर काही करू शकते, कुठलंही स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकते. अशा पद्धतीने आज ह्या कार्यालयाची स्थापना झालेली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या दापोली, मंडणगड, खेडमधील नव्हे तर संपूर्ण कोकणातील कुठल्याही व्यक्तीची जी अडीअडचण असेल ती सोडवण्याचं बळ मला प्राप्त होऊ दे. आपल्या सर्वांचं प्रेम असंच वाढत राहू दे आणि काही समस्या असेल, वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास तुमची काही समस्या असेल आपण मला हक्काने फोन करा. आपली समस्या पुढच्या 5व्या मिनिटाला कशी सोडवली जाईल याचा विचार करून आपण त्याच्यावर मार्ग काढू असा मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर लोकांना कळलं पाहिजे ना कशा पद्धतीने मीटिंग दिवशी बुधवार नाट्यात काय परिस्थिती आहे अजून काय नाही पलीकडे आमच्याकडे एक तरी म्हणजे असं